मैदानाच्या उजव्या बाजूला पहिला चेंडू घेऊन इथे मात्र गोलंदाज येतो. या दरम्यान दुसरा चेंडू स्क्वेअर कट केलाय बॅकवर्ड पॉइंटला. चांगली फिल्डिंग होते. चेंडू येतोय विकेट किपरच्या हातामध्ये. आतापर्यंत 2 चेंडू झालेत आणि दोन्ही फलंदाज एकेका धावेवरती नाबाद आहेत. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहतोय तो बळीराम आणि गोलंदाज पहिलं षटक घेऊन आलाय तो रमेश उर्फ टोनी घनसोली संघाचा. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र स्टेप आउट झालाय आणि इथे मात्र स्टंपिंगची संधी आहे आणि फलंदाज बाद होतोय तो बळीराम. पहिला विकेट जातोय तळवली संघाचा. धावसंख्या आहे 2. अतिशय सुंदर असं आयोजन गावदेवी बोनकोडे 1140+ यांच्यातर्फे आयोजित ही स्पर्धा. आणि आपण पाहतोय मैदानाची बाउंड्री लाईन देखील खूप सुंदर अशी सजवलेली आहे. मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहतोय विविध प्रकारचे बॅनर्स आहेत. वनमंत्री चषक 2026चं एक अत्यंत सुरेख आणि शिस्तबद्ध आयोजन या मैदानावर केलं गेलं आहे. आणि ही स्पर्धा एकूण 3 दिवस खेळली जाणार आहे. शुक्रवार, शनिवार, रविवार. आणि आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातला पहिला सामना आहे. तळवली आणि घनसोली हे दोन्ही शेजारी संघ इथे पहिला सामना खेळत आहेत. षटकातला चौथा चेंडू घेऊन गोलंदाज रमेश तयार आणि स्ट्राईकवरती नवीन फलंदाज संदीप. धावसंख्या आहे 1 गडी बाद 2. यावेळेस हा चेंडू बॅकफुट जाऊन स्क्वेअर कट केलाय. पुन्हा एकदा इथे स्क्वेअर कट पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर. चौकार आणि पहिला चौकार या सामन्याचा, या स्पर्धेचा संदीपच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या 6 वर पोहोचते. 6. 1 गडी बाद 6 अशी धावसंख्या. अजूनही 2 चेंडू या ओव्हरमधले बाकी. संदीप पुन्हा तयार. यावेळेस मात्र उंची दिलेला चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळत आहे ते रमेशला. ओव्हर मधला शेवटचा चेंडू आहे. यावेळेस रिव्हर्स शॉट. चेंडू भिरकावून दिलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने आणि डिक्लेअर 1 धाव. पंचांचा इशारा येतोय आणि याबरोबरच हे पहिलं षटक संपतोय. 1 गडी बाद 7 अशी धावसंख्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस तळवली संघ प्रथम फलंदाजी करतोय. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे आणि पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या 1 गडी बाद 7 धावा. षटक क्रमांक 2 घेऊन बॉलिंग मार्कवरती तयार होतोय नामदेव. आणि स्ट्राईक वरती विनायक सामना करेल तो नामदेवचा. नामदेव वेगवान गोलंदाज दिसतोय. मोठा रनअप दिसतोय याचा. पहिला चेंडू राऊंड द विकेट चेंडू खेळून काढलाय तो फॉरवर्ड शॉर्टेकला. डिक्लेअर मध्ये चेंडू होतोय. 1 धाव मिळेल ती विनायकला आणि एका धावेने धावसंख्या नेऊन ठेवतोय ती 8 वरती. अत्यंत चांगलं असं
स्कोरिंग माझ्या बाजूला विकास मडवी या बोनकोडे गावचे एक उत्कृष्ट असे स्कोरर, त्यांची चांगली साथ मिळते हे समालोचन करण्यासाठी. पुन्हा एकदा नामदेवचा पुढचा चेंडू घेऊन यावेळेस स्वीप करायचा होता, जोरदार फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. चेंडू थोडासा खाली राहतोय आणि बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा एक चांगली जुगलबंदी पाहायला मिळते. बघूया नामदेव आणि विनायक यांच्यामध्ये, दोघांनाही माहिती आहे की कशा प्रकारे खेळायचं. यावेळेस फ्लायटेड डिलिव्हरी, चेंडू उचलण्याचा प्रयत्न, बॅटची वरची कडा घेऊन चेंडू जातोय तो शॉर्ट थर्मॅनला. डिक्लेअर मध्ये एक धाव. धावसंख्या पोहोचते या एका धावेने 9 वरती. एक गडी बाद 9. षटक क्रमांक 2 सुरू आहे. आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. चौथा चेंडू घेऊन तयार नामदेव. स्ट्राईकला विनायक. चेंडू उचलण्याचा प्रयत्न, प्रॉपरली चेंडू बॅटवर येत नाही. चेंडू जातोय तो कव्हर क्षेत्रामध्ये, लँडिंग होतोय. या दरम्यान खूप चांगलं असं रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा पूर्ण केल्या विनायक याने आणि या 2 धावांनी स्कोर 11 वर जाऊन पोहोचतोय. 11 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा विनायक तयार. यावेळेस जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, परंतु तिथे फिल्डर आहे डीप मिड विकेटला. सुंदर झेल आणि दुसरा गडी तंबूत परततोय तो तळवली संघाचा. दुसरा फलंदाज विनायकच्या रूपाने बाद होतोय. 2 गडी बाद. धावसंख्या आहे ती 11. 11 फॉर लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन फलंदाज योगेश येतोय. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज आहे योगेश. बघूया स्ट्राईक योगेशकडे असेल. शेवटचा बॉल आहे या ओव्हरमधला. धावसंख्या आहे आतापर्यंत 11. नामदेव तयार. राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय सुरुवातीपासून. यावेळेस सुंदर चेंडू, तितका चांगला फटका लांबच्या दिशेने. फिल्डर आहे, 1 बॉल चेंडू फील्ड केला, थ्रो केला आणि या दरम्यान सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि ओव्हर संपते. 2 ओव्हर नंतर धावसंख्या 2 गडी बाद 12. तर पहिलं षटक टाकलं ते रमेशने 7 धावा दिल्या आणि त्यानंतर दुसरं षटक टाकलं नामदेवने. त्याच्यापेक्षाही चांगली बॉलिंग पाहायला मिळाली नामदेवकडून. 5 धावा फक्त दिल्या नामदेवने. आतापर्यंत 2 षटकांच्या अखेरीस 6 धावांच्या सरासरीने धावसंख्या 12. बघूया कुठपर्यंत मजल मारतोय, टार्गेट सेट करतोय तळवली संघ. तिसरे षटक घेऊन विजय. स्ट्राईक वरती फलंदाज योगेश. यावेळेस पहिला चेंडू भिरकावलाय डीप स्क्वेअर लेगला. फिल्डर आहे, तो येईपर्यंत इथे मात्र 2 धावा पूर्ण केल्या योगेशने आणि धावसंख्येत या 2 धावांनी भर पडते. 14 वर धावसंख्या पोहोचते. चांगली सुरुवात केली आहे या षटकाची. तळवली संघाचा आपण जर विचार केला तर मोठे फटके खेळावे लागतील. यावेळेस मात्र यॉर्कर आणि क्लीन बोल्ड.
यॉर्कर हा क्रिकेटमधला एक खतरनाक चेंडू समजला जातो आणि या यॉर्करचा वापर पुरेपूर केला तो गोलंदाज विजयने आणि पूर्णपणे बीट झाला या यॉर्करवरती आणि तंबूत परतला तो योगेश. 3 गडी बाद 1400 धावसंख्या. षटक क्रमांक 3 सुरू आहे. नवीन फलंदाज रवी येतोय. बघूया रवी आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज संदीप कशा प्रकारे आपल्या संघाला पुढची दिशा दाखवत आहेत. आतापर्यंत जर खेळ पाहिला तर वर्चस्व या खेळावर दिसतंय घनसोली संघाचं. विजय मात्र अतिशय सुंदर गोलंदाजी आतापर्यंत केली विजयने. यावेळेस सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू वेगाने जातोय आणि इथे मात्र जस्ट स्टेअर करण्याचा प्रयत्न होता तो फलंदाज रवीचा, परंतु चेंडू गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. अनिलजी म्हात्रे यांचं इथे स्वागत आहे. यावेळेस मात्र फ्लिक केला चेंडूला मिडॉनच्या दिशेने आणि एक धाव मिळते ती फलंदाज रवीला. धाव संख्या 15 वर पोहोचते. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आणि वाईड बॉल. अजूनही 2 चेंडू या ओव्हरमधले शिल्लक. तिसरे षटक सुरू आहे. यावेळेस पुन्हा एकदा दिशा भरकटते आणि वाईड बॉल. धावसंख्या 17. अजूनही 2 चेंडू या ओव्हरमधले टाकायचे आहेत विजयला. यावेळेस सुंदर फटका. चेंडू हवेत आहे. बघूया जातोय तो लॉंगॉनच्या डोक्यावरून. हा षटकार पहिला षटकार या सामन्याचा देखील आणि या स्पर्धेचा देखील. हॅलो हॅलो. हॅलो हॅलो येतोय आवाज. हॅलो हॅलो चेक येतोय. हॅलो 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 हॅलो
तर थोड्याशा टेक्निकल प्रॉब्लेम नंतर पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. षटक क्रमांक चौथं इथे सुरू आहे. विनोद गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू झालेत, 2 धावा आतापर्यंत दिल्यात या षटकामध्ये विनोदने. यावेळेस सुंदर फटका, कव्हरच्या डोक्यावरून चेंडू जातोय तो षटकार. अतिशय कॉन्फिडन्स युक्त हा फटका. बॅटच्या मधोमध चेंडू घेतला आणि कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू षटकारासाठी पाठवला. धावसंख्या 6 धावांनी 32 वर. पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी, चेंडू उचलला आहे, जातोय तो सरळ. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ यांच्या मधोमध हा षटकार. पंचांचा इशारा येतोय थोडासा उशिराने, परंतु आक्रमक खेळ पाहायला मिळतोय तळवली संघाकडून. आता मात्र लागोपाठ 2 षटकार लागलेत आणि धावसंख्या 38 वर पोहोचले. शेवटचा बॉल या ओव्हरमधला. यावेळेस एज लागली, चेंडू गेला यष्टांच्या मागे डिक्लेअरमध्ये आणि याबरोबरच हे चौथं षटक संपलं. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 39. पहिल्या षटकामध्ये 7 धावा निघाल्या, त्यानंतर 5 धावा दुसऱ्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये 12 धावा आणि आता मात्र चौथ्या षटकामध्ये 15 धावा निघाल्यात. तर हळूहळू धावांचा आलेख तळवली संघाचा वाढत चाललाय. आतापर्यंत धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 39, 3 गडी बाद 39, 39 फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. बघूया 5वं षटक, अंतिम षटक घेऊन गोलंदाज येतोय हरिराम रानकर. एक वेगवान गोलंदाज आहे, ऑलराऊंडर खेळाडू तळवली संघाचा. जितकी चांगली बॉलिंग तितकीच चांगली बॅटिंग या हरिरामकडून नेहमी पाहायला मिळते. आतापर्यंत अनेक सामने या हरिरामने गाजवलेले आहेत. बघूया तोच हरिराम इथे पंचांच्या डाव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. बघूया स्ट्राईकवर फलंदाज रवी. शेवटची ओव्हर. यावेळेस पहिला चेंडू, सुंदर चेंडू ब्लॉक हॉलमध्ये, यॉर्करचा मारा आणि या चेंडूवरती चेंडू तटवला जरूर, परंतु एक चोरटी धाव घेण्यात यश मिळते ती रवीला. धावसंख्या एका धावेने 40 वर. आता मात्र हरिरामचा सामना करेल तो संदीप. यावेळेस सुंदर चेंडू, थोडीशी गती कमी केली होती आणि बीट केलं या चेंडूवरती. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही आहे, निर्धाव चेंडू निघतोय. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हरिरामची. फुल टॉस चेंडू हवेत आहे. बघूया झेल होतोय का. चांगला प्रयत्न, परंतु झेल होत नाही आहे आणि या दरम्यान 2 धावा निश्चितच मिळतील त्या संदीपला. धावसंख्या या 2 धावांनी 42 वर, 42. शेवटची स्लॉग ओव्हर चालू आहे. 3 चेंडू या ओव्हरमधले शिल्लक आहेत. आतापर्यंत 3ही चेंडू खूप चांगल्या पद्धतीने टाकलेत ते हरिराम याने. अतिशय चांगली व्हेरिएशन पाहायला मिळते ते हरिरामकडून. यावेळेस फ्लायटेड चेंडू उचललाय, चेंडू हवेत आहे, वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहे आणि सुंदर झेल आणि संदीप बाद होतोय.
अतिशय उपयुक्त अशी खेळी या आपल्या संघासाठी तळवली संघासाठी केली आहे. ती संदीपने वैयक्तिक 27 धावा केल्या आहेत संदीपने, अशी माहिती आम्हाला आमचे स्कोरर विकास मडवी यांच्याकडनं मिळते. खूप चांगलं स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्यांचं चांगलं सहकार्य मिळतं आहे. नवीन फलंदाज येतोय दरम्यान चिंतामण येतोय. चिंतामण हा देखील एक आक्रमक असा फलंदाज आहे. बघूया शेवटचे 2 चेंडू आहेत या इनिंग मधले चिंतामणच्या वाट्याला. शॉट ऑफ लेंथ आउटसाइड दी ऑफ स्टंप, वाईड बॉल. स्कोर एका वाईटच्या धावेने 43 वर पोहोचतोय. अत्यंत सटीक अशी गोलंदाजी पाहायला मिळते हरिरामकडून. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू जातोय बॅटला लागून, तो शॉट मिड विकेटला. फिल्डर आहे तिथे, एकच धाव मिळणार आहे चिंतामणला. 44 वर धाव संख्या आणि शेवटचा बॉल या इनिंग मधला. बघूया षटकार लागला तर 50चा आकडा पार होईल, परंतु हरिराम हा एक अनुभवी गोलंदाज आहे. यावेळेस चेंडू उचललाय, जातोय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने बघूया, आणि हा चौकार. 48 धावसंख्या, इनिंग संपलेली आहे आणि 49 धावांचं लक्ष्य टार्गेट घनसोली संघासमोर. निश्चितच एक चांगला सामना पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना. दोन्ही तुल्यबळ संघ आहेत. तर आमचे मित्र आणि 40+ आमचे एक मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषेतील उत्कृष्ट समालोचक प्रभाकरजी पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं इथे या स्पर्धेमध्ये वनमंत्री चषक 2026 मध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतो. यानंतर होणारा सामना आहे 40+ महापे आणि 40+ पावणे. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती आहे की आपण आपली उपस्थिती दाखवा आणि टॉससाठी या लवकरात लवकर. बॉल ठेवा का तुझ्याकडं? हो या, एक इनिंग करा, इनिंग करा, या या, तुम्हाला वेळ आहे ना अजून यायचा. या इनिंग करा, इनिंग करा, या ना. तर यानंतर जी इनिंग होते त्या इनिंगसाठी मी माझे मित्र प्रभाकरजी पाटील, एक उत्कृष्ट समालोचक, त्यांना विनंती करतो की आपण या इनिंगचं समालोचन करावं.
चाट मसाला बघ कोणला पाहिजे घे धर अरे घे तू घे अरे घे अरे सर्वांना चहा पिला त्याला पण पाठवतो ओय प्रभाकर भाई हा खा ना घे. अरे घे तिथं नंतर का मामा घे तिथं पण दिले मामा घे सूर्य मग घे ना सूर्य. ए चाट मसाला पाहिजे का चाट मसाला पण आहे ए मग घे त्यानं दे. पंख्यावर चंदा आहे बघ हे घेऊन जात या तू खा आणि त्या आपल्या रूम मध्ये हॅलो 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 प्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणेशाला वंदन करून आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत ह्यांना वंदन करून मी आपल्यासमोर ह्या इनिंगचं पृथक्करण समालोचन पोचवणार आहे. सकाळच्या सत्रातली पहिली मॅच जी सुरू आहे ती तळोली विरुद्ध घनसोली असा या दोन संघातला सामना आपण बघतोय. एक उत्कृष्ट असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थाने ही ओपनिंगची जी मॅच आहे त्याच्यामध्ये कधी धावा ज्या असतात त्या लो स्कोरिंग असते, परंतु इथे मात्र चांगली सुरुवात केलेली आहे तळोली संघाकडून. 48 धावा फळकावर पाहायला मिळतात. 49 धावांचं असं एक टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. दोन्ही संघाला समसमान संधी असणार आहे. कोण विजयश्री खेचून घेतो ते बघायचं आहे, परंतु दरम्यान मात्र इथे 180 डिग्री मैदानामध्ये खेळण्याचा मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत ते 40+, 50+ चे खेळाडू. मास्टर प्रदीप पाटील यांनी जी संकल्पना उभी केली होती त्यांना अगदी यथोचित साथ सर्व आपल्या आगरी कोळी समाजाच्या खेळाडूंनी दिलेली. पहिला ओव्हरचा पहिला चेंडू तटकावलेला, इनसाइड आउट खेळलेला चेंडू इथे कार्पेटच्या सहारे सरळ क्षेत्ररक्षक, दोन क्षेत्ररक्षक बरोबर मधोमध इथे क्षेत्ररक्षक आहे फील्ड करतोय. दरम्यान मात्र 2 धावा घेण्यामध्ये यश प्राप्त होताना दिसते दोन्ही फलंदाजांना. आणि त्याचबरोबर 2 धावांनी श्री गणेशा सुरू होताना दिसतोय. धावांची सुरुवात होताना दिसते. आतापर्यंत 49 धावा काढायच्या त्या फळकावर 2 धावा काढलेल्या त्या पहिल्या चेंडूवर हरिराम आणि संतोष अशी जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते ती घनसोली संघाकडून. हरिराम खास करून एक अटॅकिंग बॅट्समन आहे, उत्कृष्ट ऑलराऊंडर आहे. तो घनसोली संघासाठी नेहमीच चांगली फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षण करताना दिसतो. आता मात्र फलंदाजी करताना दिसतोय हरिराम. इथे दोरका शॉट इनसाइड आउट पुन्हा एकदा खेळलेला, चेंडू उचलून मारलेला आहे परंतु सरळ क्षेत्ररक्षक हातामध्ये विसावलेला आहे. आणि त्याचबरोबर दुर्भाग्यपूर्व म्हणावं लागेल एक चांगल्या शॉट्सला मात्र चांगलं कन्वर्ट केले ते कॅचमध्ये. आणि इथे मात्र गडी बाद होताना दिसतोय. तो पहिला गडी पहिला मोहरा हरिरामच्या रूपाने बाद होताना दिसतोय तो घनसोली संघाचा. मोठा हादरा म्हणावा लागेल घनसोली संघासाठी, कारण हरिराम मी मगाशीच म्हटलं होतं एक अटॅकिंग बॅट्समन आहे. इथे मात्र ऑफ साईडचा चेंडू फेक करताना दिसतोय तो गोलंदाज ज्ञानेश्वर.
खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल. कोणत्याही प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं नव्हतं त्यांनी. आउटसाईड ऑफ स्टंपचा चेंडू होता, परंतु त्याला चेंडूला मात्र शॉटमध्ये कन्वर्ट केला होता तो हरिराम ह्यांनी. परंतु तितक्याच तोलामोलाची कॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर ह्या झेलाबरोबरच एक गडी बाद होताना दिसतोय तो घणसोली संघाचा. आपल्याला माहितीच असेल घणसोली संघ, तळोली संघ, त्याचप्रमाणे दिवा संघ, त्याचबरोबर बेलापूर संघ, खारीगाव संघ असे एकापाठोपाठ सरस खेळाडू असलेले संघ आपल्या 40+ आहेत. इवन नेरूळ संघ सुद्धा त्यात तोलामोलाचा आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कृष्ट अशी जर का आपण गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि जर पाहिले तर दिवा संघ हा आपल्या ह्या 40+च्या रँकिंगमधला पहिला संघ आपल्याला पाहायला मिळतो. आणि खास करून माझे मित्र प्रकाश केणी, खरोखर प्रशंसा करावी लागेल. मागच्या मॅचमध्ये सामनावीराचं, मालिकावीराचं पारितोषिक त्यांनी घेतलं होतं. उत्कृष्ट फलंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळतं. दुसरा चेंडू इथं पिरकावलेला चेंडू येतोय तो आमच्या पॅव्हलियनच्या दिशेने. बघूया, क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही, कारण चेंडूच पोहोचलेला आहे तो आमच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत असा ब्रँडेड षटकार. आउटसाईड ऑफ स्टंपचा चेंडू होता, बरोबर त्यांनी चेंडूला हेरलं आणि चेंडूला दिशा दिली. दिशा देताना एलिव्हेशन बरोबर होतं, टायमिंग बरोबर होतं आणि त्याचबरोबर चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी खणखणीत असा पहिला षटकार ह्या इनिंगमधला. यानंतरचा सामना होणार आहे तो महापे विरुद्ध पावणे 40+ असा ह्या दोन संघातला सामना. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे की आपण टॉससाठी इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे. आणि आता नवीन गोलंदाज ज्ञानेश्वर फलंदाज येतोय फलंदाजीसाठी. बंटी, आय एम सॉरी, बंटीने 6 धावा काढलेल्या आहेत. त्यानंतरचा फलंदाज आहे तो संतोष. संतोष ओपनिंगपासून खेळताना दिसतो. अजूनही त्याला एकही बॉल खेळण्याचा चान्स मिळाला नव्हता. आता मात्र संतोष यांनी अंपायरकडून स्ट्राईक घेतलेला आहे, खेळण्यासाठी सज्ज होतोय. कटाक्ष टाकलेला आहे त्यांनी ऑन साईडला. 5वा चेंडू ह्या ओव्हरमधला, राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळाला, परंतु घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जाताना दिसतोय. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू गेल्या कारणाने 1 धाव मात्र इथं पाहायला मिळते आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकताना दिसते. धावसंख्या झालेली आहे ती 10. या धावसंख्येवर डबल फिगरमध्ये संघ पोहोचताना दिसतोय. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक असणारी ह्या पहिल्या ओव्हरमधला. ज्ञानेश्वर राईट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजी करतोय संतोषसाठी. ओहो, लोअर फुलटाचा चेंडू भिरकावलेला आहे मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करतोय. दरम्यान मात्र 1च धाव पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. डीप स्क्वेअर लेगला होता क्षेत्ररक्षक, बरोबर मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या बरोबर मधोमध चेंडू जाताना दिसत होता. स्क्वेअर लेगवरून येऊन त्याने फील्ड केलाय, थ्रो केलाय ज्ञानेश्वरकडे. दरम्यान मात्र 1 धाव घेतलेली ती संतोषाने आणि त्याचबरोबर धावाची गती पाहायला मिळते. 11 धावा फळकावर लागलेल्या आहेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे क्रिकेटमधली एक नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. 1-1-1-1-1 असं त्या पद्धतीने इथे 11 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट असं समीकरण पाहायला मिळते. खरोखरच एक उत्कृष्ट असं क्रीडांगण, उत्कृष्ट ग्राउंड. आउटफील्ड म्हणाल तर अगदी मस्त आउटफील्ड पाहायला मिळते. कोणत्याही प्रकारचे खास खलगे नाही आहे तिथे. एक उत्तम अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते आणि ह्या खेळपट्टीवर खेळताना दिसत आहेत ते खेळाडू मनमुराद आनंद घेताना दिसत आहेत. आपण पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं होतं, चौकार षटकारांची आतषबाजी पाहिली होती आणि आता पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र एक षटकार खेचला होता संतोष यांनी. आणि तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी केलेली होती ती ज्ञानेश्वरांनी. चांगलं कमबॅक केलं होतं. शेवटच्या येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये मात्र 3च धावा त्यांनी दिलेल्या होत्या. आणि आता दुसरी ओव्हर घेऊन येताना दिसतोय तो चिंतामणी. चिंतामणी उत्कृष्ट गोलंदाज आहे. एक चिंतामण चांगली गोलंदाजी करतोय. 12 ते 15 पावलांचा स्टार्ट नेहमीच त्याला मी बघितलेलं आहे, कॉमेंट्री करताना आम्ही पाहिलेलं आहे आणि आपल्या संघासाठी नेहमी उपयुक्त अशी गोलंदाजी करताना दिसतो तो चिंतामण. आय एम सॉरी. दरम्यान मात्र मच्छिंद्र पाटील हे स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचं स्वागत ह्या आमच्या व्यासपीठावर. पुन्हा एकदा आमच्या
गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होताना दिसतो तो चिंतामण. समोर आहे अटॅकिंग बॅट्समन संतोष. संतोष आणि बंटी अशी जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते. संतोष सज्ज, चिंतामण राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतो इथे. शॉर्ट पिच चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू, परंतु त्याने मारण्याचा प्रयत्न केला नाही आहे, सोडलेला होता. परंतु स्वतः बॅट्समन पुढे आलेला होता ऑफ स्टंपकडे, त्या कारणाने मात्र अंपायर यांनी वाईट करार केलेला नाहीये, अन्यथा हा वाईट झाला असता. इथे जोरकस शॉट, चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, स्वतः क्षेत्ररक्षक चिंतामण पाहायला मिळतोय आणि चेंडू झेल हातातनं सुटलेला आहे. सोपा झेल नाहीये म्हणता येणार, कारण ज्या वेळेला गोलंदाज गोलंदाजी करतो त्यावेळेला मात्र पुन्हा गोलंदाजीनंतर झेल घेणं थोडंसं कठीण असतं, ते आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचबरोबर इथे मात्र झेल सुटलेला आहे तो. संतोष याला जीवदान. आणि आता मात्र बंटी खेळण्यासाठी सज्ज. बंटी ह्याने एक षटकार खेचून आपल्या इनिंगची सुरुवात केलेली होती, तोच बंटी आता खेळण्यासाठी. चिंतामण टू बंटी. जोरकस शॉट, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय, बघूया. आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा झेल. इथे आपल्याला ॲक्शन रिप्ले म्हणावा लागेल की याच ठिकाणी पहिला गडी बाद झाला होता, याच ठिकाणी दुसरा गडी बाद होताना दिसतोय. त्याच पद्धतीची चेंडू फेक होती आणि त्याच पद्धतीचा शॉट आणि 2 गडी बाद इथे पाहायला मिळतात. मल्टी पॅव्हेलियनमध्ये जाताना दिसतोय. हरिराम आऊट झालेला होता, त्यानंतर मात्र बंटी आऊट झालेला. 2 गडी बाद झालेले आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा फळकावर लागलेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा ठोकून काढल्या होत्या, परंतु ह्या ओव्हरमध्ये चिंतामण यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आणि 3 चेंडूंमध्ये 1च धाव दिलेली आहे आणि 1 गडी मात्र बाद केलेला आहे. खरं सांगायचं म्हणजे कॅच सुटली नसती तर कदाचित इथं थोडंसं समीकरण चेंज झालं असतं, परंतु क्रिकेट काही होऊ शकतं, क्रिकेटमध्ये होत राहतं. क्रिकेटमध्ये सर्वच आपल्या मनासारखंच होईल असं नसतं, कारण आपल्याला माहिती आहे दुबई वर्ल्ड कप मॅच होती. दुबईमध्ये ज्या वेळेला सचिन तेंडुलकर खेळत होते, 97 धावांवर तेंडुलकर खेळत होते, समोर अंपायर होते आलिमदार, आणि त्यावेळेला मात्र सचिन तेंडुलकरचं 3 धावा पाहिजे होत्या शतकासाठी असं वाटत होतं. एक जबरदस्त बारी खेळत होते, पाकिस्तानच्या विरुद्ध ती त्यांची खेळी होती, परंतु आलमदार यांनी त्यांना लेग बिफोर आऊट दिला होता आणि चेंडू अक्षरशः गुडघ्याच्या वर चेंडू असताना सुद्धा आऊट दिला होता. आणि असं घडतं क्रिकेटमध्ये. आणि त्यावेळेला स्वतः सचिन तेंडुलकर एक शब्द न काढताना मात्र त्याने क्रीज सोडली, सरळ पेव्हिलियनच्या दिशेने ते निघून गेले होते. एक मोठा महान खेळाडू, क्रिकेटचं दैवत ज्याला म्हणतात, तर सचिन तेंडुलकर. आणि आपल्याला माहिती आहे सुनील गावस्कर यांची परंपरा राखत सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा आपल्या भारताचं नाव लौकिक केलेलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या पटलावर. कारण सुनील गावस्कर सुद्धा आऊट असो किंवा नसो, अंपायरचं बोट वर गेल्यानंतर कधीही क्रीजमध्ये थांबत नसत. पुन्हा त्याला मैदानाकडे, राईट आर्म ओव्हर द विकेट. चिंतामण टू. नवीन बॅट्समन, रायझिंग डिलिव्हरी, गुडलाईन स्पॉटवरनं चेंडू वर उचलताना दिसत होता. चेंडू तुकडे मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि फळे यांचं मेचकूट काही जमलेलं नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र विसावलेला आहे आणि त्याचबरोबर एक निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 4 चेंडू आतापर्यंत झाले, 1 मात्र धाव दिलेले, 1 गडी बाद केले. चिंतामण यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 गडी बाद 12 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा चिंतामण राईट आर्म ओव्हर द विकेट. 10 ते 12 पावलांचा स्टार्ट घेऊन जाताना दिसतो आमच्या बाजूने. गुड बॉल, गुड बॉल. पुन्हा एकदा गुड लाईन स्पॉटचा चेंडू, हा ना करताना पुढे आले दोन्ही फलंदाज आणि मात्र इथे रनआउट. मिस कॉलिंग, मिस जजमेंट ज्याला म्हणतात ते इथे आपल्याला पाहायला मिळालं. त्याचा बळी इथं जाताना दिसतोय तो फलंदाज. आणि त्याचबरोबर चांगल्या गोलंदाजीने टिक्क अगदी रोखून धरलेलं होतं ते दोन्ही फलंदाज चिंतामण यांनी. मगाशीच म्हटलं होतं चिंतामण एक चांगला गोलंदाज आहे, त्याची प्रचिती आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर त्याने मात्र एकही फलंदाजाला तोंड वर काढू दिलेलं नाही आहे. आणि त्याचबरोबर इथे मात्र एक रनआउटच्या रूपाने गडी बाद होतं. 5व्या चेंडूवर गडी रनआउट बाद झालेला आहे संतोष. आणि आता मात्र खूपच कठीण परिस्थिती होताना दिसते ती घणसोली संघासाठी. परंतु घणसोली संघाचा स्टार फलंदाज अजून एक दुसरा संतोष येताना दिसतोय बॅटिंगसाठी, ज्याच्या मनगटामध्ये पॉवर आहे चौकार षटकार खेचण्याची.
जर का त्याची बॅट लागली तर कदाचित त्या सामन्यामध्ये खूपच मोठी रंगत निर्माण होणार आहे. परंतु आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतंय की थोडा का होईना तळोली संघ थोडासा वरचढ पाहायला मिळतोय. परंतु क्रिकेटमध्ये कधीही कोणत्याही टायमाला यू टर्न घेऊ शकतो क्रिकेट, ते आपल्याला माहिती आहे. संतोष पाटील सारखा खेळाडू, उंचापुरा मजबूत यष्टीत बांध्याचा डॅशिंग डायनामाइट संतोष खेळण्यासाठी सज्ज होतो. अंपायरकडनं स्ट्राईक घेतलेला आहे. चिंतामण लास्ट बॉल टू गो. इथे दोरकस शॉट, चेंडू जातोय षटकारासाठी जातोय का बघूया. येस, इट इज षटकार ओव्हर द फेन्स फॉर अ 6 रन. इट वॉज इन बिटवीन मिड विकेट अँड स्कोअर लाईक डिव्हिजन फॉर 6 रन. क्या बात आहे, लवली शॉट. मी जसं म्हटलं तसं त्यांनी केलं, आला आणि त्या षटकाराची मोहर लावून गेला. क्या बात आहे, लवली बॅटिंग. आल्या आल्या षटकाराने स्वागत केलेलं आहे ते इथे चिंतामणचं. आणि एक चांगली ओव्हर मात्र चिंतामण यांनी आतापर्यंत त्याच्या ह्या ओव्हरमध्ये 7 धावा गेलेल्या आहेत फक्त, आणि एक गडी मात्र त्यांनी बाद केलेला आहे. एक गडी मात्र झालेला आहे तो रनआउटच्या रूपाने. अशा पद्धतीने आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आहेत ते संघाचे. 18 धावा फळकावर लागलेल्या आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता थोडंसं दोन्ही संघांसाठी समान संधी असणार आहे, कारण आता येणारे 3 षटकं 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असणार आहे ते जिंकण्यासाठी. काही घडवू शकतं, काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकार येताना दिसत आहेत. निधास ट्रॉफी मी नेहमीच म्हणतो, दिनेश कार्तिक खेळत होता बांगलादेशच्या टीमच्या समोर. फायनलची मॅच, शेवटच्या चेंडूवर षटकारांची आवश्यकता आणि सहज षटकार मारला होता. हे क्रिकेट इंटरनॅशनल क्रिकेटचं आपण म्हणू शकतो. पण आपल्या ह्या 40+ खेळामध्ये सुद्धा शेवटच्या चेंडूवर षटकार मारले गेलेले आहेत. उदाहरणार्थ मी नेहमीच ज्याची प्रशंसा करतो, करावे संघाचा मनोज म्हात्रे. 18 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. मनोज म्हात्रेसारखा खेळाडू, फायनल मॅच होती महापे येते आणि मी स्वतः कॉमेंट्री करत होतो त्यावेळेला बघितलं होतं शेवटच्या चेंडूवर षटकाराची आवश्यकता आणि त्याने षटकार खेचला होता. अशा घटना घडतात क्रिकेटमध्ये, कारण क्रिकेटचा हा एक पूर्व इतिहास जो आहे तो आपण जर पाहिला तर खूपच मोठा इतिहास आहे. इतिहासामध्ये ज्या इंग्रजांनी हे क्रिकेट चालू केलं, आज ते इंग्रजांची टीम मात्र थोडीशी खालच्या लेवलला पाहायला मिळते. दरम्यान मात्र पहिला चेंडू भिरकावलेला चेंडू येतो, तो क्षेत्ररक्षक हातामध्ये विसावलाय आणि त्याचबरोबर मात्र इथे बंटी बाद होताना दिसतो, विनोद बाद होताना दिसतोय. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये चेंडू हवेमध्ये, चेंडूला ताकद कमी, एलिव्हेशन जास्त आणि सरळ चेंडू गेला, विसावलाय तो लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षक च्या हातामध्ये. आणि त्याचबरोबर इथे मध्ये विनोद बाद होऊन पेव्हिलियनच्या दिशेने जाताना दिसतोय. खरोखरच उत्कृष्ट कॅच म्हणावे लागेल इथे अभिमन्यू यांची. चिंतामण यांनी कॅच घेतली. अभिमन्यूची गोलंदाजीवर खरोखरच उत्कृष्ट कॅच म्हणावी लागेल. पावणे संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे, महापे संघ आपलाही कर्णधार पाठवायचा आहे. ह्यानंतरचा सामना लगेचच सुरू होणार आहे. तो पावणे विरुद्ध महापे या 2 मातबर संघांमधला सामना होणार आहे. कृपया पावणे संघाचे कर्णधार मधुकर सुतार कुठे असतील तर त्यांनी यायचं इथे आणि लगेचच टॉस घ्यायची आहे, कारण आपल्याला ह्यानंतर लगेच सामना सुरू करायचा आहे. आता मात्र 17 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. अभिमन्यू टू संतोष मारण्याचा प्रयत्न, क्या बात आहे, लवली बॉलिंग. जबरदस्त लेग ब्रेकचं मिश्रण आपल्याला पाहायला मिळालं. गुडलेन स्पॉटचा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडूने वळण घेतला, चेंडू घेतला तो विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारचं टाइम न देता विकेट किपर यांनी मात्र बेल्स उडवले होते, परंतु क्रीजमध्ये संतोष असल्या कारणाने त्याला नॉटआउट करार केलेला आहे, बाद केलेला नाही आहे. थोडक्यात वाचला म्हणावा लागेल असं म्हणू शकतो. आय एम सॉरी संतोष. नामदेव पाटील सज्ज होते खेळण्यासाठी. चेंडूला वळण घेतलाय, ज्या पद्धतीची वळण आला लेग ब्रेकच्या चेंडूला त्याच पद्धतीने चेंडूला दिशा दिली. चेंडू दिले पॉईंटच्या डीप पॉईंटचे क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. दरम्यान मात्र 2 धावा घेतलेत नामदेव यांनी आपलं खातं उघडलेलं आहे 2 धावांनी.
आणि 20 धावा आतापर्यंत फळकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29 धावांची अजूनही आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. अटीतटीचा सामना आहे. इथे जोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल होतोय, बरोबर गॅप मध्ये चेंडू जाताना दिसतोय. 2 क्षेत्ररक्षकांमधोमध चेंडू जातोय तो मिड विकेट क्षेत्रामध्ये, सरळ सीमारेषेच्या बाहेर. 1 बाउन्स आउट ऑफ द बार फॉर रन्स. लवली शॉट इथे म्हणावी लागेल आणि ह्या शॉटनी मात्र थोडंसं का होईना संजीवनी प्राप्त झालेली आहे ती घणसोली संघासाठी. कारण थोडासा अडखळत खेळताना दिसत होता घणसोलीचा संघ. आता मात्र थोडासा सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता मात्र संतोष पाठोपाठ नामदेवनीही आपले खांदे खोललेले आहेत आणि नामदेवनी ह्या चौकाराने मात्र थोडासा आकार पाहायला मिळतो. तो 24 धावा आतापर्यंत फळकावर पाहायला मिळतात संघाच्या. राईट मोद विकेट. पुन्हा एकदा दोरका शॉट, चेंडू ट्रॅव्हल हवेमध्ये, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक हातामधून चेंडू उडतोय, झेल सुटतोय. दरम्यान मात्र 1 धाव घेण्याचे यश प्राप्त होतोय. कॅचेस विनिंग मॅचेस आपण नेहमी म्हणतो. जर काही कॅच घेतली असती तर अजूनही सेटबॅक झाला असता तो घणसोली संघ. ही कॅच तशी म्हणावी तशी कठीण नव्हती. चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचलाही होता, परंतु शेवटच्या क्षणी मात्र हातातून चेंडू जमिनीवर लोळण घेतले. चला पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, चेंडू खूपच बाहेर जाताना दिसतोय आणि त्याचबरोबर हंपायरचे हात रुंदावताना आमच्या बाजूने वाईट करार केलेला आहे हंपायरांनी. खास करून लेग ब्रेक गोलंदाजी असते, त्यांच्या गोलंदाजीचा जो बॉल टर्न होतो तो जर पिचिंग बरोबर झाली नाही आहे तर तो चेंडू खरोखरच ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जातो. त्या कारणाने इथे वाईड होतो चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक इथे पाहायला मिळते तर ज्ञानेश्वर यांचं. आणि त्याचबरोबर इथे एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते, शेवटच्या चेंडूवर डॉट बॉलची सांगता. आणि आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, तिसऱ्या ओव्हरमध्ये 8 असे एकूण धावसंख्या आपल्याला जर पाहायची झाली तर 26 धावा आतापर्यंत फळकावर लागलेल्या आहेत. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. 12 गेंदे 23 की दरकार. जीत के लिए देखना है किसकी कौन यहाँ जीत हासिल कर लेता है, क्योंकि बहुत ही कशमकश यहाँ पे देखने को मिल रहा है. काफ़ी कशमकश, दोनों टीमों के लिए बड़ा संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि बैट्समैन के लिए भी संघर्ष करना पड़ेगा, क्योंकि यहाँ पे लगभग 12 की एवरेज से यहाँ पे स्कोर बनाना पड़ेगा अगर जीतना है तो. और उतनी ही रन को रोकना है, डिफेंड करना है गेंदबाजों को. तो ये जो आने वाले 2 गेंदबाज है उनको यहाँ पे अच्छी तरह से गेंदबाजी करनी पड़ेगी. मी पुनश्च एकदा आव्हान करतोय, विनंती करतोय, पावणे संघाचे कर्णधार आणि महापे संघाचे कर्णधार, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असणार आहे की आपण यायचं इथे टॉस घ्यायचा, कारण यानंतरचा सामना लगेचच सुरू करायचा आहे तो महापे विरुद्ध पावणे. नवीन गोलंदाजीसाठी येतोय योगेश. एक फायर गोलंदाजी, एक फास्टर गोलंदाज ज्याच्याकडे खरोखरच 115 ते 120चा स्पीड आपल्याला पाहायला मिळतोय. खूपच फास्ट गोलंदाजी असते योगेश यांची. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करणारे योगेश इथे. संतोष नामदेव नामदेव ऑन द स्ट्राईक, संतोष नॉन स्ट्रायकरला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि पहिलाच चेंडू मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशीच म्हटलं होतं फास्टर गोलंदाज, आणि त्याचा चेंडू निघून गेल्यानंतर बॅट फिरताना दिसते नामदेवची. काहीसा बीट करतोय नामदेवाला. पुन्हा एकदा योगेश टू नामदेव. लवली डिलिव्हरी, इक्वली गुड शॉट इट इज. आणि चेंडू जातो तो डीप घोषी क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळेल इथे. ऑफ साईडला थोडंसं घोषी क्षेत्र असल्या कारणाने तिथे 1 धाव पाहायला मिळते. आणि ह्या 1 धावांनी मात्र समीकरण आता बदलताना दिसतंय. आता धावसंख्या झालेली 27 धावा फळकावर लागल्या. आता मात्र 22 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये. रायझिंग डिलिव्हरी टुवर्ड द चेस्ट हाय. wanted to hit that ball, wanted to just connect the ball, but he could not connect it, and ball went toward the wicket keeper. No damage done, no run at all. It was a dot ball once again. Same delivery. Once again he beaten there. Ball taken edge and ball went behind the wicket keeper for 1 run. पुन्हा एकदा विनंती असणाऱ्या पावणे संघ आणि मापे संघाच्या दोन्ही कर्णधारांना लवकरात लवकर आपण इथे यायचं आहे कॉमेंट्री बॉक्सकडे. 8-21 असं समीकरण.
पुन्हा एकदा योगेश टू. नामदेवने पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा शॉट खेळलेला, परंतु चेंडू मात्र घुशी क्षेत्रामध्ये जाताना दिसतोय आणि त्याचबरोबर एक धाव पाहायला मिळते. इक्का दुक्का काम नहीं चलेगा भैया नामदेव भैया, अगर आपको जीतना है चौके छक्के मारने पड़ेंगे, लेकिन उतना ही इक्वली गेंदबाजी कर रहे हैं. उनका नाम है योगेश. बहुत ही बढ़िया अच्छी गेंदबाजी करते हैं. काफी फायर गेंदबाजी, काफी फथरार गेंद में उनके देखने को मिल रहा है. राइट आर्म विकेट, ये गेंद शॉर्ट पिच, फिर से गेंद, और क्या बात है, लवली बॉलिंग. ओहो हो, इस तरह की गेंदबाजी अगर करोगे तो क्या बैट्समैन खेल सकता है. राइजिंग डिलीवरी over the chest है, into the hands of wicket keeper, and once again a dot ball. Once again over it's completed in this over. 3 runs conceded by Yogesh. क्या बात है, लवली बॉलिंग. ओहो हो, 6 गेंदों में 3 रन, वो भी क्रूशियल टाइम, और ऐसे टाइम में जहां 2 ओवर बाकी थे. और अब देखना है कि 1 ओवर में क्या समीकरण आता है. 1 ओवर 20 की दरकार जीत के लिए. बहुत ही बड़ा संघर्ष करना पड़ेगा यहाँ पे घनसोली की टीम के लिए. जिस तरह की गेंदबाजी करते थे उस तरह की गेंदबाजी मैंने देखा है वाशी गांव के खिलाड़ी हीरामन पाटिल. बॉल को पिचिंग करते हैं गुडलैंड स्पॉट्स के थोड़ा सा पहले और उसे उड़ा देते हैं चेस्ट हाइट. ये एक कला है बाउंसर डालने की. वो बाउंसर यहाँ पे देखने को मिला, लगभग 3 बाउंसर यहाँ पे देखने को मिला. वो भी इतने अच्छे बाउंसर थे कि बराबर वो चेस्ट हाइट से निकल गए. इसी कारण अंपायर उसे वाइड करार नहीं कर पाए. बहुत बढ़िया गेंदबाजी योगेश की, सराहना करनी पड़ेगी इस गेंदबाज की. इस गेंदबाज ने अपने को मैच में पूरी तरह से कब्जा ला चुके हैं, क्योंकि जैसे देखा था हमने 2 ओवर में 23 की दरकार थी जीत के लिए. 23 रन चाहिए थे और वो चाहिए 30 रन, और सिर्फ 3 रन दे चुके हैं. अब देखना है सिर्फ 20 रन मुकम्मल करने हैं जीत के लिए. कौन जीतेगा ये तो नहीं बोल सकता, लेकिन क्रिकेट की जीत होगी. देखना है. अब आए हैं हरपन मौला खिलाड़ी, डैशिंग डायनामाइट संतोष खेलने के लिए रेडी है. राइट आर्म विकेट. संतोष को ये उठाना चाहते थे लेकिन गेंद घूम गई, काफी घूम गई, आउटसाइड ऑफ स्टंप चली गई, और इसी के साथ अंपायर ने इसे वाइड करार कर दिया और 1 रन मुकम्मल कर दिया. इसी के साथ अब देखना है कि 6 गेंदे 19 की दरकार जीत के लिए. 6 धावा आणि 19 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी. कोण जिंकेल, काय होईल, काय घडेल ते येणारा काळ ठरवेल, काळ दाखवेल. आपल्याला बघायचे काय होतंय ते. पुन्हा एकदा संदीप गोलंदाजीच्या मार्कवर. शॉर्ट पिच चेंडू हवेमध्ये. संदीप चेंडूच्या खाली येताना दिसतोय आणि इथे मोठा फलंदाज बाद होतोय. उरली सुरली आशा जी आहे घनसोली संघाची ती संपुष्टात येताना दिसते असं वाटतंय, कारण इथे येणारे फक्त आणि फक्त 4 चेंडू शिल्लक असणार आहे आणि 4 चेंडूंवर खरोखरच इथे मात्र एक तरी षटकार यावा लागेल आणि 3 चौकार यावे लागतील तर जर सामना जिंकायचा असेल तर. षटकार आणि चौकाराशिवाय मॅच जिंकू शकत नाहीये इथे घनसोली संघ, हे मात्र आपल्याला कळालेलं आहे. 4 चेंडू 19 धावा असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. आय एम सॉरी 5 चेंडू. अंपायरने आम्हाला करेक्ट केलं आहे. आमच्या शेजारी जे घनसोलीचे 12th मॅन त्यांनी आम्हाला करेक्ट केलेलं आहे. 5 चेंडू आणि 19 धावा. परंतु षटकार येणं मात्र अनिवार्य आहे, कारण षटकार नसेल तर इथे सामना मात्र हातातून गमावला जाईल. आता मात्र दीपक सज्ज होतो खेळण्यासाठी. दीपक एक अटॅकिंग बॅट्समॅन आहे, बघूया कशी खेळतोय. संदीप टू दीपक. Came forward, dancing on the pitch. He came forward, wanted to hit that ball, missed it completely. Wicketkeeper gathered that ball correctly, and there is a stump out. Deepak is gone behind, going back to the pavilion. निराश होके दीपक जा रहा है, क्योंकि दीपक के ऊपर पूरी आशा निर्भर थी. दीपक का अगर रिकॉर्ड देखा जाएगा तो पिछले मैचों में दीपक ने बहुत ही अच्छी बैटिंग की, चौके छक्के मारने में माहिर दीपक. अब यहाँ पे लेकिन वो 0 के रन के ऊपर आउट होकर पेविलियन की दिशा में जा रहे हैं, और इसी के साथ में बहुत ही कड़ा संघर्ष यहाँ पे देखने को मिला था. लेकिन शुरू के मैच में जब तक 3 ओवर थे तब तक तो ठीक था, लेकिन जब चौथी ओवर जो डाला था योगेश ने, वहाँ पे पूरा कब्जा कर लिया था अपना मैच के ऊपर. आणि आता मात्र येताना दिसतोय तो शशी फलंदाजीसाठी. खरोखरच उत्कृष्ट गोलंदाजीच्या जीवावर मात्र इथे
रोखून धरलेलं आहे. इथे मात्र आपण बघतोय की संदीपसाठी हॅट्रिक बॉल असणार आहे. तिसरा चेंडू हॅट्रिक असणार आहे. पहिला चेंडू वाईड होता, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर विकेट. म्हणजे आतापर्यंत फक्त 2 चेंडू झालेले आहेत, परंतु 2 विकेटी त्यांनी घेतलेल्या आहेत. आणि शेवटचा बघूया काय होतंय, काय घडतंय, कारण ह्या चेंडूवर मात्र हॅट्रिकची संधी असणार आहे ती संदीपला. और क्या बात है, इथे डिक्लेअर्ड बिहाइंड द विकेट. 1 रन आपल्याला पाहायला मिळतो, परंतु इथे मात्र बीट झाला होता बॅट्समन. जवळ जवळ विकेट जाण्याच्या तयारीत होती. कॅच बॅटची कड घेऊन चेंडू थर्डमॅनच्या दिशेने गेला होता. विकेट किपरला नीटचा पकडता आला नाहीये. पुन्हा एकदा संदीप टू शशी, वन्स अगेन ही डान्सिंग डाऊन केम फॉरवर्ड टू हिट दॅट बॉल, मिस इट कम्प्लिटली. पुन्हा एकदा तीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गडी बाद होताना दिसतोय आणि त्याच पद्धतीने पाहुणे संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. कृपया महापे संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण यायचंय. महापे संघ आपला कर्णधार पाठवायचा आहे आणि टॉस घ्यायची आहे.